आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नाना बोला की नाना। अरे तुझी तब्येत कशी आहे म्हटलं, जरा विचारपूस करावी। हाय आता पहिल्यापेक्षा जरा आहे बरी। चला बरं आहे तर मग। अरे मला हेच ऐकायचं होतं बघ तुझ्याकडनं, म्हणजे तुला आता जरा मोकळ्या वातावरणात यायला हरकत नाही म्हणायची। म्हणजे मला काय कळलं नाही नाना। सांगतो। डॅडी, आजपर्यंत मी यांच्या चुकास काही गुन्हे सुद्धा माफ केले, पण आज यांनी सगळ्या मर्यादा तोडल्या। या आधी सुद्धा हे मला त्या बाईसोबत नको त्या अवस्थेत सापडले होते। मी यांना जाब विचारल्यावर यांनी माझी माफी मागितली, पण आज मला सांगायलाही लाज वाटते की यांनी पुन्हा खोटारडेपणा केला आणि तीच वाट धरली। आज पुन्हा हे मला त्या बाईसोबत नको त्या अवस्थेत सापडले। ज्या माणसाला त्याच्या बायकोची संसाराची किंमत नाही ना, अशा माणसासोबत मला नाही राहायचंय। चिरंजीव खरे काही डॅडी मी बोलतो ना तेजस्वी। काय बोलणार आहात? आधी जे बोललात तेच बोलणार आहात ना, की बाळाचा विचार कर, भविष्याचा विचार कर, दादाला कळलं तर त्याला काय वाटेल याचा विचार कर, हेच ना? पण एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट सांगते, माझ्या बाळाला मी स्वतः सांभाळेन एवढं खंबीर बनवलंय माझ्या दादाने मला। सुनबाई सुनबाई एवढं टोकाला जाऊन बोलू नाही। आमच्या सुनबाईला एकटीला तिचं मूल सांभाळावं लागलं तर आमच्या मनगटाचा काय फायदा आहे? यांना एक त्यांची जबाबदारी सोडून नसते उद्योग करायचे, पण आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी। आम्ही हवं तर तुमचे हात जोडून माफी मागतो, पण आमचं जरा ऐका। डॅडी प्लीज, मी तुमचा आदर करते, तुम्हाला मी तात्यांच्या जागी बघते, म्हणून तुमचा शब्द नाही मोडता यायचा मला, पण प्लीज प्लीज मला इथे थांबायची गळ घालू नका, कारण या माणसाबरोबर आता मी एक क्षणभरही नाही राहू शकत। तेजू डॅडी